हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त घेवडीची शेंग बघणार आहे बघा। अगदी साधी सोपी गावरान पद्धतीने केलेली, अगदी साध्या मसाल्यांमध्ये केलेली आणि झटपट तयार होते अशी ही घेवडीची शेंग। इथे बघा 250 ग्राम घेवडीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी। आता या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या शिरा काढून घ्यायच्यात। शिरा काढणं गरजेचं आहे, कारण नाहीतर भाजी कचकचते, त्यामुळे शिरा नक्की काढून घ्या। त्यानंतर बघा मी इथे आता मी ही भाजी धुतलेली नाही आहे, मी आधी खुडून घेणार आणि त्यानंतर ही भाजी मी धुवून घेते। तर तुम्हाला आधी धुवून घ्यायची असेल तर धुवून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याच्या शिरा काढून घ्या। आता मी एका शेंगेचे इथे 2 भाग या पद्धतीने हे खुडून घेतलेलं आहे। तुम्हाला जर छोटे तुकडे करायचे असतील तर तुम्ही छोटेही करू शकता, काही हरकत नाही, पण शक्यतो हाताने खुडून घ्या, जेणेकरून या भाजीची टेस्ट अजून छान लागते असं म्हणतात। तर चिरण्यापेक्षा खुडून घ्या। तर इथे बघा सगळी भाजी छान खुडून घेतलेली आहे। आता आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे बघा सगळे मस्त छान खुडून झालेली आहे भाजी, एवढ्या शिरा निघालेल्या आहेत। आता हे बाजूला ठेवून देऊ आपण, स्वच्छ धुवून घेऊ शेंग आणि त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला याच्या 1 किंवा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, ही भाजी पटकन शिजते, त्यामुळे खूप जास्त शिट्ट्यांची गरज लागत नाही। अगदी पाववाटी पाणी घातलेलं आहे, कुकरचं झाकण बंद करायचं आणि त्यानंतर हाय फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या मी। तर इथे बघा 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी परफेक्ट शिजते। अगदी एका शिट्टीमध्ये सुद्धा शिजू शकते, पण त्याच्यामध्ये जे दाणे असतात ते शिजण्यासाठी आपण 1 शिट्टी एक्स्ट्रा घेतो, त्यामुळे मी इथे 2 शिट्ट्या हाय फ्लेमवर घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला दाखवते मी, मस्त छान शिजली आहे, शेंग शिजली आहे, त्याचबरोबर त्यामधले जे दाणे असतात तेही छान शिजलेले आहेत। आता आपल्याला याला फोडणीला द्यायचं आहे। अगदी साधी सोपी फोडणी आहे, झटपट तयार होणारी। मी ही भाजी खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने करते, पण आमच्या घरात या पद्धतीने केलेली ही परतलेली अशी घेवडीची शेंग सगळ्यांना प्रचंड आवडते, त्यामुळे ही भाजी मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे। तर इथे बघा मस्त 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्या, त्याच्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा आणि त्यानंतर यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे। आता मसाल्यांमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धने जिरे पावडर घातली। आता त्यानंतर यामध्ये घालायची आहे शिजवून घेतलेली आपली शेंग। आता ही शेंग आहे ती छान या मसाल्यांसोबत 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर छान परतून घ्यायची आणि सुगंध मस्त येतोय, अप्रतिम येतोय। तर यामध्ये आपण लसूण, कांदा किंवा टोमॅटो काहीच वापरलेलं नाही आहे, त्यामुळे या भाजीची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती टेस्ट या भाजीला येते आणि खूप छान लागते। तर इथे बघा 3 ते 4 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर अगदी पाव चमचा मी याच्यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि या भाजीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। आता या भाजीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। या भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटामुळे या भाजीला खूप छान चव येते आणि अप्रतिम अशी ही भाजी तयार होते। आता मीडियम फ्लेमवर तुम्ही 2 ते 3 मिनिटं या भाजीला छान परतून घ्या आणि त्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे की नाही। झटपट तयार होणारी, अगदी कमी मसाल्यांमध्ये बनवलेली, अजिबात लसूण, कांदा, टोमॅटो न वापरताही ही भाजी खूप छान होते। तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर आता यामध्ये घालायची आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ही भाजी आपली परफेक्ट खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला सांगू का, टिफिनला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे बरं का। चपातीबरोबर तर ही भाजी अप्रतिम लागतेच, पण तुम्ही ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा, 1 नंबर लागते। तर अशा पद्धतीने ही आपली मस्त गावरान पद्धतीने बनवलेली, अगदी साधी सोपी, कोणीही सहज करू शकेल एवढी सोपी घेवडीच्या शेंगेची भाजी तयार झालेली आहे। तर ही झटपट तयार झालेली मस्त गावरान पद्धतीने बनवलेली घेवडीच्या शेंगेची भाजी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या मस्त अगदी चमचमीत अशा घेवडीच्या शेंगेच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन छान आणि खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।